एव्हरीवन, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इथे मी शिवला सायकलिंगला घेऊन चालली आहे आणि मी सुद्धा वॉकिंग करणार आहे। तर तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही पुढे काय काय करतोय ते। तर दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा। हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। आत्ता वाजलेले आहे सकाळचे 6:15 आणि आम्ही कुठे आलो, शिवाला सायकलिंगला आणि वॉकिंग करणार आहे। सो आजचा ब्लॉग इथून स्टार्ट झालेला आहे, पुढे कंटिन्यू करा। चला लेट्स। खरं सांगू का, इकडे ना खूप छान वाटतं सकाळी सकाळी आणि सायंकाळी सुद्धा। पण आता शिवला सुट्टी लागली त्यामुळे आम्ही सकाळी 6 वाजता येतो। तर हे पाहू शकता, भरपूर लोक असतात तिथे चालण्यासाठी येतात आणि समोर मोठासा डोंगर असतो आणि असा सूर्यसुद्धा दिसत असतो कधी कधी उगवलेला। जास्त वेळ थांबलो आम्ही तर इथे मी सायकलिंग करते। शिव म्हटलं मम्मा हे घे, चालव तू पण। तर हे पाहू शकता, इथे डॉगीसुद्धा आलेले आहेत इकडे फिरण्यासाठी। तर कधी कधी ना आम्ही स्केटिंगला येतो ना, तेव्हा शिवच्या मागेसुद्धा असं लागतात, तो स्केटिंग करतो ना तेव्हा, त्यामुळे भीती वाटते। त्यामुळे सावध राहायला लागतं या कुत्र्यांपासून। खूप सारे कुत्रे असतात इकडे। तर घरी आलो, फ्रेश झालो, आंघोळ वगैरे करून सगळी देवपूजा वगैरे केली आणि आता नाश्त्याचा टायमिंग झालेला आहे। तर इथे मी आज बटाटा पोहे करणार आहे। तर तुमच्याशी पटकन अशी रेसिपी शेअर करते। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये बारीक म्हणजे असे ना छोटे छोटे काप करून बटाटा घातले। तेल न घालता घालायचं, कारण की त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो, त्यामुळे अगोदर थोडंसं त्याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचं, नंतर वरतून तेल घालायचं आणि तेलामध्ये काय करायचं, थोडंसं परतून घ्यायचं आणि पातळ फोडी केले त्यामुळे लगेच शिजला जातो, तो तेलावरती परतला जातो। थोडासा परतून झाला ना, काय करायचं, शेंगदाणे घालून घ्यायचे। ते त्याच्यामध्ये थोडंसं तेल असतं त्याच्यामध्येच, आणि शेंगदाणे सुद्धा छान तळले गेले की आपल्याला हे काढून घ्यायचं एका म्हणजे आपण जे पोहे भिजवलेत ना त्यावरती काढून घ्यायचं। मी ना ऑलरेडी पोहे भिजवून घेतलेत, 1-3 पाण्याने धुवून घेतले आणि त्याचं पाणी निथळून घेतलं, मस्त असे हाताने हलवून घेतले छान असे आणि मस्त असे मोकळे मोकळे झाले, त्याच्यावरती काढून घेतलं। त्यानंतर त्याच कढईमध्ये तेलामध्ये जिरी मोहरी घातली, बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेली मिरची घातली हिरवी आणि कढीपत्ता घातला। तर हे छान असं परतून घ्यायचं आणि थोडीशी हळद पावडर सुद्धा घातलेली आहे आणि मी त्याच्यामध्ये सुद्धा घातलेली आहे। तर आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे मिक्स केलेलं आपण ना बटाटा आणि ते मिक्स करून घेतलं मी। हे पाहू शकता किती मोकळे सडसडीत झालेत पोहे आपले। तर अशा ना हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा आणि नंतर आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं। म्हणजे काय होतं, ते असे गुठड्या होत नाही पोह्याच्या, छान असे मोकळे मोकळे होतात। चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं आता परतून घ्यायचं, 1-2-3 मिनटं परतून घ्यायचं। तर हे पाहू शकता आपल्या पोह्याचा कलर किती छान आला आणि आपले पोहे असे तयार झालेले आहेत। बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली आणि हे सर्व करण्यासाठी तयार झालेले आहे। तुम्ही यावरती थोडीशी बारीक शेव घालू शकता किंवा अजून काही घालून तुम्ही सर्व करू शकता। मस्त असे बटाटा पोहे तयार झालेत, नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा। तर आता संध्याकाळची वेळ झाली आणि आज संध्याकाळची शिवची फरमाईश आहे, मम्मा मला पाणीपुरी खायचे। तर इथे चहा वगैरे झाला आणि मी चहा जास्त पित नाही, कधीतरीच मनाला आलं तरच पिते। तर इथे मी ना रगडा शिजवून घेतला आहे, म्हणजे सफेद वाटाणे जे असतात ते आणि थोडासा बटाटा त्यामध्ये शिजवून घेतला। हे पाहू शकता, असं छान असं शिजवून घेतलं आणि चांगलं मॅश करून घेतलं मॅशरनी। तर अगदी सोपं आहे रगडा करण्यासाठी, अजिबात अवघड नाही। आणि त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड केलं मी आणि मीठ टाकलं चवीनुसार आणि वरून मी तडका देणार आहे किंवा तुम्ही अगोदर तडका देऊन नंतर ते वटाणा ते मॅश केलेलं घालू शकता। तर इथे चाट मसाला घालायचा, नेहमी काय करायचं, रगडा केला ना चाट मसाला घालायचा त्याच्यामध्ये। खूप अगदी ठेल्यावर आपण जशी पाणीपुरी खातो ना अगदी तशीच लागते म्हणजे। तर इथे पाहू शकता हे सगळं मी घरी तयार केले। पाणी गोड म्हणजे चिंचेचं पाणी, आंबट पाणी, तिखट पाणी, इथे कांदा टोमॅटोसुद्धा चिरून घेतला आहे। रगडा तयार आहे, इथे दहीसुद्धा आहे, दहीपुरी कोणाला खायचं तर ते खाऊ शकतात। आणि ते बारीक शेव फक्त मी बाहेरून आणली आणि पुरी बाहेरून आणली। तर पुऱ्यासुद्धा घरी बनवतात काही जण आणि खरं तर पाणीपुरी म्हटल्यावर सगळ्यांचीच आवडती गोष्ट होणार। नक्की कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समधून मला नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।